आणि आता आणखी काही घडामोडी बातमी येते बारामती आणि राहुरी या पोटनिवडणुकी संदर्भातली घडामोडी एकीकडे वेगाने घडत असतानाच या दोन्ही निवडणुका खास करून बारामतीची निवडणूक ही बिनविरोध करण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न असतानाच काँग्रेस मात्र दोन्ही ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत दिसते। बारामतीत अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांच्या बिनविरोध निवडीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकीकडे प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र काँग्रेसकडून बारामतीत उमेदवार निवडीची प्रक्रियाही सुरू झाली। राहुरीमध्ये उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू असल्याचं कळतंय, मात्र राहुरीबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नाहीये। काँग्रेसच्या निर्णयामुळे बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे, त्यामुळे दोन्ही मतदारसंघातलं राजकीय वातावरण हे तापण्याचीच चिन्ह आहे। तर या पोटनिवडणुकांसंदर्भात हर्षवर्धन सपकाळ आणि बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे दोन नेते काय म्हणतात बघूया। बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले आहेत, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत आणि आज या सर्व उमेदवारांशी ऑनलाईन आमची मुलाखती ज्या आहेत त्या संपन्न झाल्या आहेत आणि दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणुका लढण्याच्या अनुषंगानं उत्सुक आहेत आणि त्यांच्या उत्सुकतेच्या अनुषंगानं येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे। निवडणूक राष्ट्रवादी जर निवडणूक लढत नसेल तर काँग्रेस पक्ष लढण्याकरता तयार आहे, ही काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्यावर आम्ही ठाम आहोत। काही नाही आहे, होईल उमेदवार होईल आणि निवडून येईल। मी सांगितली स्ट्रॅटेजी आमची, आमचा उमेदवार राहणार परिस्थितीवर लक्ष ठेवून आम्ही आहोत आणि आमचा उमेदवार निवडून येईल। आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा उमेदवार देण्याच्या दृष्टीनं योग्य वेळी निर्णय घेऊ। जे काही करू ते महाविकास आघाडी म्हणून करू। एकीकडे हे सगळं होत असतानाच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे मात्र आपला पक्ष ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने पावलं टाकत असल्याचं म्हणतात, तर त्याचवेळी संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला। बघूया। बारामतीमध्ये अजितदादांच्या निधनानंतर पक्षाने निर्णय घेतला, सुप्रियाताईंनी आणि आम्ही सगळ्यांनी, की तिथे आपण उमेदवार द्यायचा नाही। माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसने दोन्ही ठिकाणी उमेदवार उभं करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतलेला आहे असं समजतंय। आम्ही त्यांच्या प्रांताध्यक्षाशी मी चर्चा करील। मागे सुद्धा आपण बघितलं असतं राज्यसभेच्या वेळेला पण सगळेजण इच्छुक असतात, पक्ष मागणी करत असतो, मग आम्ही चर्चा करून त्यामध्ये मार्ग काढतो। मला वाटतं आता ह्यामध्ये पण मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्यामध्ये निश्चितपणे चर्चा करून मार्ग निघेल। काँग्रेस बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, नागालँड असेल, इथे सगळ्यात आधी निवडणूक लढण्यासाठी पुढे जाते आणि नंतर निकाल लागल्यावरती कळतं की आपण कुठे आहोत, ते कुठे आहे। ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावं हा महाविकास आघाडीचा एक आधार होता। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक अपधर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही कदाचित, पण इतर कोणी जर लढत असतील तर त्यांना आपण विरोधी करता कामा नये। आता बातमी येते ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या एका मागणी संदर्भातली। पालिकेच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करावे अशी मागणी केली आहे।